नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ जो आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आई एक रेसिपी बनवते ज्याला आम्ही मटकी भेळ म्हणतो. मटकी भेळ म्हणजे मोस्टली वेगळं काही नाही आहे. ती आहे मटकीची भाजी, जी आम्ही ब्रेकफास्टला बनवतो. मटकी भेळ बनवतो. ॲक्च्युली मटकी भेळ बनवण्याचा विषय असा आहे की ब्रेकफास्टला ते एक छान ब्रेकफास्ट म्हणून, हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही खाऊ शकतात असं ते आहे. आणि ते आम्ही लंच टाईमला बनवतोय. आता प्रश्न पडला असेल लंच टाईमला का? तर कारण असं आहे की आज आहे फ्रायडे. फ्रायडेला असतं आपलं शॉप बंद. तर फ्रायडेला शॉप बंद असतं म्हणून आपला टिफिन रेडी होत नसतो फ्रायडेला. आणि आज जास्त कोणाला जेवायचं पण नव्हतं, भूक पण नव्हती, म्हणून आईने ठरवलं की लंच टाईमला आपण ब्रेकफास्ट बनवू. तर लंच टाईमला बनवतोय मटकी भेळ. मटकी भेळ असते मिसळपाव, ज्याला आपण मिसळपाव म्हणतो बाहेर हॉटेलमध्ये जे आपण खातो मिसळपाव. तर ती आज घरी बनणार आहे. आणि हे मटकी भेळ का म्हणतो हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कळेलच. याला मिसळपाव का म्हणत नाही, याला मटकी भेळ का म्हणतो हे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, रेसिपी बघा, तुम्ही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला. आता वहिनी साहेब आमच्या पुढची प्रोसेस करतायत. गॅस पेटवलाय वहिनी साहेबांनी, पेटत नाहीये वहिनींकडून, म्हणून आई करत असते नेहमी स्वयंपाक. फायनली पेटलाय मित्रांनो, टाळ्या टाळ्या. गॅस पेटलाय आणि आता काय करताय, प्रोसेस सांगा. मोहरी टाकायची. कशात? तेलात. तेलात? मग तेल टाकले ते पण सांगा. तर तेल टाकलेलं आहे अगोदरच आणि आता जिरं मोहरी टाकून त्याला थोडस तडतडवणार आहे. तडतडवणार म्हणजे काय मध्ये मध्ये करता हो. तर असं प्रोसेस आहे. अगोदर मटकी थोडीशी धुवून घेतली आहे आणि मटकी भेळ जी करतो घरी त्याच्यासाठी मटकी धुवून घ्यायची असते अगोदर, आणि मोड आलेलीच उसळ त्याला लागते. तर तुम्ही मोड न आलेली उसळ करणार आणि ती चांगली झाली नाही तर मला शिव्या घालणार, असं करू नका. मोड आलेली उसळच आणा बाजारातून. आईने काहीतरी टाकलं, काय टाकलं ते पण सांग. काहीच नाही. मग असं का बरं केला? म्हणजे आलं लसूणची पेस्ट टाकली, मग ते सांग. आलं लसणाची पेस्ट टाकली, आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं. हो, ते दाखवलं मी. हा मसाल्याचा डब्बा आहे आमच्याकडचा. त्याच्यात धना पावडर टाकायची. धन संपलंय गरीबी. तुम्ही सांभाळा. आपल्या घरचा काळा मसाला. हा आमच्या घरचा काळा मसाला आहे. वहिनींनी हाताने कुठला आहे नाही का? लाल चटणी असं. लाल चटणी. हळद टाकायची. ही हळद असते. येल्लो कलर जो असतो ते हळदीचा असतो. त्यांना बायकांना माहिती असतं. बायका थोडी बघताय, माणसं बघताय. जर माणसं ज्या किचन मध्ये स्वयंपाक करतात त्यांना सगळं माहित असतं. बरं, तर ज्यांना माहिती आहे त्यांना सांगतो की ती हळद नाहीये, हळद आहे. आणि ज्यांना नाही माहिती त्यांना पण सांगतो की ही हळदच आहे. पण टाकतात. आमच्याकडे हळदीमध्ये 1 रुपया टाकलेला असतो, हळद कमी नको व्हायला म्हणून. काय म्हणणं? मटकी चांगली धुवून घ्यायची. मटकी चांगली धुवूनच घ्यायची. कधी लक्षात ठेवा, कारण त्याच्यात काही असू शकतं. आणि मटकी केव्हा हवी रोळून टाकायची. अच्छा, घोळून का? रोळून. असं बघा, असं घोळून घ्यायचं. कारण त्याच्यात खाली कसं खडे वगैरे काही असतं. आजकाल एवढा भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्यात कसं आहे, भेसळ चालू आहे. त्या भेसळमध्ये काही होऊ शकतं, पण असं काही नाहीये. मी जिथून मटकी घेतलीये ते चांगल्या पद्धतीची मटकी विकतात. त्यांच्याकडची मटकी बऱ्यापैकी चांगलीच असते. आणि ही अशी चाळण घ्यायची. कांद्याची अशी चाळण नाही, जसं नाही का? जसं राहिलं तसं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं. असं शो ऑफ नको करू का? ऑप्शन. जर ऑप्शन. बरं, अच्छा, सॉरी, माझी इंग्लिश खराब आहे. आईचं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे ऑप्शन नाहीये ते दुसरं काही वापरू शकतात. कापड वापरू शकतात, चहाची गाळणी वापरू शकतात, हाताने पण असं तुम्ही काढून टाकू शकतात, असं पण काढू शकता, असं पण टाकू शकतात.
पण ज्यांच्याकडे हे आहे त्यांनी त्यांनी वापरायचं. कशाला मनावर घ्यायचं, हे वापरायचं त्यांनी. मग हे घेतलंच त्याच्यासाठी ना सगळ्यांनी. तू जास्त हे नको करू. जास्त चाबऱ्यापणा नको करू बरं. जास्त चाबऱ्यापणा करू नको असं आईचं म्हणणं आहे. आई पण रोहित शर्मा सारखीच आहे, शब्द आईला सुचत नाही लवकर. ते हे ते असं होत असतं कधी कधी. म्हणून मी सुनबाईला आज उभं केलं. हा, म्हणून सुनबाईला आजच उभं केलंय 2 वर्षानंतर. बघू आता सुनबाई काय करते. आणि सुनबाई पण छान स्वयंपाक करते. हा, फक्त मसाला जास्त टाकते. चटणी जास्त लागते. हा, चटणी जास्त टाकते, सकाळी हागवून लागते. पुढं काय. आता टोमॅटोची पेस्ट टाकायची. हा, आता टमाट्याची पेस्ट टाकली आहे. याच्यात आता टमाट्याची पेस्ट टाकून तिला पण चांगलं लाल बंद होईपर्यंत, तिचा पण संताप जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत पेटवत राहायचं तिला पण. चल आता 10-15 मिनिट असं आता हे 10-15 मिनिटं असंच राहू द्यायचं. एक शिट्टी घ्यायची. एक शिट्टी घ्यायची, शिट्ट्या वाजवायच्या. तोंडाने शिट्टी नाही, कुकरची शिट्टी होऊ द्यायची. कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर मग पाणी टाकायचं. गॅस बंद करायचं, झाली वाटतं असं आहे. इतकं नाही बोलायचं. इतकं नाही. बरं, कसं बोलायचं. इतकं नाही बोलायचं. आणि कमी तू कुकर तोंडाची शिट्टी बिट्टी असं नाही करू. सॉरी, थोडस चुकलंच माझं. कुकरची एक शिट्टी करायची आणि मग झाली मटकी. हा मटकी झाली आणि मग डिश मध्ये काय सर्व करायची. सर्व करायची. हा. सजवून सजवून हा. ते पण दाखवू आम्ही तर ते सर्व हा, करतात. ते लिपस्टिक वगैरे लावायची ना त्याला. हा? लिपस्टिक लावायची ना. जसं की तुम्ही बघताय, आता आईने सगळा कारोबार हातात घेतलेला आहे. आमच्या वहिनीकडून काही झालं नाही. नाही झालं झालं तिच्याकडनं का. अच्छा, पण ते मला सवयच आहे. सवय आहे, म्हणजे मध्ये मध्ये करायची सवय आहे, मध्ये मध्ये हात घालायची सवय आहे मम्मीला. आणि म्हणून आमची वहिनी काही शिकत नाही चांगलं, कारण मध्येच मम्मी येऊन जाते आणि काहीतरी मग तिच्या हातात घेऊन घेते सगळ्या तसं जबाबदारी. वहिनीला काही आवडत नाही. हा, तसं वहिनीला काय आवडत नाही म्हणून वहिनी काही करत नाही. सोडून देते. वहिनी सोडून देते मग सगळं. हे बघ. काय करू? हम्म. का बरं? ते वरून टाकण्यासाठी टाकून दे ना, तू म्हणते. मम्मी म्हणते की वहिनी म्हणते म्हणून आपण टाकतोय हे सगळं. नाहीतर मम्मी टाकत नसते, म्हणजे आज कदाचित बिघडू शकतो. नाही रे तसं नको म्हणू. सॉरी. चांगलंच आहे ना. हा चांगलं जेवण मित्रांनो. काही करा, या बाईच्या सुनेला कोणी काय बोलू नका. या बाईच्या सुनेला कोणी काय बोललं तर ही बाई संताप करते, लक्षात ठेवा. काय नसलं लाल टाक ना. काय टाकलं मग? कांदे टमाटे टाकले, तुम्ही काय टाकलं नाही. नाही हो, धना पावडर टाकला आईने. हा धना पावडर टाक. आता लाल मसाला टाकतायत वहिनी. आता वहिनीने लाल मसाला टाकलाय म्हणजे उद्या सकाळी किती टाकले बाथरूमच्या आकारामध्ये. किती टाकले? 1 चमचा. का लाल का हा हा, काळा चमचा, दिवस चमचा. धना. तो थोडासा टाका बरं. मसाला ते हा इथे मध्ये पाणी गरम करून मध्ये मध्ये असं सुरेशला चहाची तलप लागते. सुरेश म्हणून चहा. ते ब्लॉग बनवताना तोंड कोरडं पडतं. हा, बोलून बोलून तोंड कोरडं पडतं, घशाला कोरड येते, म्हणून मला चहा लागतो. आणि हे इथे तुम्ही जे बघताय ते पाणी गरम होतंय, बाकी दुसरं काही नाहीये. ये मेरी मैयत का पाणी नाहीये. हे पाणी जे आहे हे याच्यात गरम पाणी टाकलं जातं, त्याच्यासाठी पाणी गरम केलं जातं. थंड पाणी न टाकण्याचं कारण असं असतं की जेव्हा आपण काही शिजवत असतो ते जेव्हा गरम असतं, त्याच्यात जेव्हा थंड पाणी पडतं तेव्हा त्या थंड पाण्यामुळे त्याचं टेम्परेचर बदलतं. जे टेस्ट बिघडून शिजत असतं त्याचं टेम्परेचर बदलतं आणि टेस्ट बिघडते. म्हणून कधीच साधं पाणी, थंड पाणी डायरेक्ट कुठल्याही कुकिंग मध्ये, भाजीमध्ये कशातही टाकायचं नाही. पाणी अगोदर थोडं गरम करायचं आणि ते गरम पाणी टाकायचं. बरोबर आहे का नाही वहिनी. त्याच्यानंतर तरी पण मस्त आहे. हा, त्याला तरी पण छान येते. टेस्ट आणि पण. तरी तुम्हाला जर नाही आवडलं, टेस्ट बदला. बस आता टाकू आता. तुम्हाला काय विचारताय, तुम्ही करताय ना? मग टाक. असं याच्यात असं मटकी टाकायची असते, तुम्ही आधी करा. हा, असं हे बघा, अशी मटकी त्याच्यात टाकायची असते. मसाल्याचं जे आपण बनवलं आता त्याच्यात असं मटकी टाकायची. हा, आता मटकी त्याच्यात छान पडली mix करून ती आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता हे असं गरम पाणी त्याच्यात टाकायचं. थोडं थोडं टाकायचं. थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. म्हणजे ते सगळं आपल्याला जेवढं लागतं चिखल होऊन जाईल तिथे. अरे खाणारे लोकांना असं प्रिय आहे. सॉरी मित्रांनो, तर चुकी झाली.
तर अशा पद्धतीने आपली मटकी भेळ ऑलमोस्ट रेडी आहे. आता याला कुकरचं हे झाकण लावून याची एक शिट्टी होऊ द्यायची ना. एकच शिट्टी. एकच शिट्टी होऊ द्यायची. आणि तुम्हाला मी एकदा परत सांगतो, जे आपली प्रोसेस होती त्या प्रोसेसमध्ये काही 2-4 गोष्टी ॲड करायच्या राहिल्या. ते म्हणजे शेंगदाणे तुम्ही बघू शकता, शेंगदाणे आहेत. खोबऱ्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत, ते पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. आणि हे सगळं टाकून पाणी वगैरे टाकून ही आपलं अशी मटकी ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त आता याला कुकरचं झाकण लावून याची एक शिट्टी होऊ देईल आई. एक शिट्टी झाल्यानंतर मग हे खाण्यासाठी रेडी असेल. तर आता आपण कुकरचं झाकण लावू आणि लवकरच ती एक शिट्टी होऊ देऊ. लावून द्या बरं माझ्या एका हाताने मला प्रोसेस. हा ठीक आहे, काही नाही, जमलंय आपल्याला एका हाताने, पण आपण काम छान करतो. तर अशा पद्धतीने कुकर हा पॅक झाला आहे आणि गॅस हा फुल फ्लेमवर आहे. आणि इकडे चहा उकळतोय. चहामध्ये लवकर दूध टाक, नाहीतर तो चहा असाच आटून जाईल. बघा कशी छान शिजली आहे मटकी. मटकी तर दाखवा, नुसतं पाणी दाखवून दिलं. हां, हे बघा मटकी छान अशी शिजली आहे. आणि हे खोबऱ्याचे काप जे आहेत ते वर तरंगत आहेत सुंदर अशा पद्धतीने. आता आपण प्लेट रेडी करतोय. तर प्लेट तयार करण्यासाठी काय करता सांगा. आधी सगळ्यात पहिले प्लेटमध्ये मुरमुरे टाकायचे. मुरमुरे, वाव, मुरमुरे टाकायचे. त्यानंतर ही संताप करू नका, थोडंसं काय बोलता धीराने काम घ्या. जेवढं तुम्हाला कमी सांगतोय तेवढं तुम्ही जास्त आवाज करताय. ही आमची स्पेशल शेट जी फक्त मालेगावात भेटते. हा, ही शेव फक्त मालेगावात भेटते म्हणजे. आणि ही पण स्पेशली आम्ही जय बजरंग म्हणून एक छान हॉटेल आहे तिथूनच आणत असतो. कारण तिथलीच फिकी शेव ही आमच्या मटकी भेळला सूट करते आणि छान चव देते. आणि हे जे फरसाण आहे हे फक्त वहिनीसाठी आहे. अवघड आहे, जाऊ दे. हा, तर असं आता हे मटकी थोडा रस्सा असं टाकायचं. टमाटे, नंतर ही टमाटे, कांदे असं हे टाकायचं. हा चमचा आणि हे झालं. आणि याच्यासोबत तुम्ही पाव पण खाऊ शकता. आम्ही खाते. तर कशी होती मटकी भेळची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जसं की तुम्ही बघताय मी दुकानावर आलो आहे. दुकानावर अचानक काम आलं आणि त्यामुळे मला दुकानावर यावं लागलं. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच ठेवू. रेसिपी खूप मोठी झाली, खूप लेंथी प्रोसेस झाली रेसिपीची. जरा जास्तच मोठा व्हिडिओ बनवून टाकला कदाचित, पण ठीक आहे. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, नसेल आवडलं तर कमेंट करून सांगा का नाही आवडला. म्हणजे मी ते इम्प्रूव्ह करेल, पुढच्या व्हिडिओमध्ये चेंजेस करेल. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.